25 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जालना दौऱ्यावर येत आहेत. लाडक्या बहिणींचे आभार मानण्यासाठी येत असून भव्य दिव्य स्वागत त्यांचं या ठिकाणी आम्ही करणार आहोत. सर्व लाडक्या बहिणी आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं स्वागत होईल. जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणी आणि पदाधिकारी यांचा काही दिवसापासून आग्रह होता की एक मेळावा घेतला पाहिजे. तो आम्ही आयोजित केला. प्रचंड उत्साहात त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, आज आपल्याशी राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे 25 तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे. येण्याचा उद्देश मतदारांची आभार यात्रा, धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव शिंदे साहेब हे 25 तारखेला दुपारनंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे. जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल. मी आमदार म्हणून आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमतदादा उडान, शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी भुतेकर, जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घुगे, सुनीलजी किनगावकर, उपजिल्हा प्रमुख, सर्व दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख, आमचे सर्व सन्माननीय महिला पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे. जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणी, सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेलं आहे. आणि ते सर्व शिवसैनिक, लाडक्या भगिनी यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे, नियोजित केलेलं आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की प्रचंड उत्साह त्यांच्या येण्यामुळं शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आहे. काल आणि आज सकाळपासून तालुक्यातले सर्व शिवसैनिक येऊन भेटतात आणि आम्हाला या सभेला यायचं, माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या भेटीला यायचं, कारण की महायुतीच्या विजयाचे खरे शिल्पकार माननीय एकनाथ शिंदे साहेबच या ठिकाणी आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी जो काही निर्णय मागच्या कालखंडामध्ये घेतला, त्या निर्णयामुळे प्रचंड यश हे महायुतीला आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आपण पाहतो. भूतकाळ किंवा भविष्यकाळ या सर्व कालखंडामध्ये 237 जागाचा बहुमत पहिल्यांदा एवढं मोठं बहुमत इतिहास निर्माण झाला आणि त्यातून
निश्चितपणे हे यश माननीय यामध्ये वाटा शिंदे साहेबांचा आहे, देवेंद्रजीचा आहे आणि अजितदादांचा आहे. खरं तर विविध समाज घटकाला निवडणुकीच्या पूर्वी अनेक महामंडळाची घोषणा झाली. त्याचे